सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या दोघांना मारहाण करून दगडफेक करणाऱ्या फरार आरोपीला गुन्हे शाखा युनिट 2च्या पथकाने शिंदे टोल नाका येथे अटक केली आहे। आज दिनांक 9 जुलै रोजी दुपारी 4 वाजता पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार 4 जुलै रोजी रात्री बिटको चौकातील पेट्रोल पंपावर फिर्यादी इर्शाद युसुफ सय्यद व वाहिद शेख यांना जुन्या भांडणाची कुरापत काढून सुमित राकेश खरे व त्याच्या साथीदाराने मारहाण करून पेट्रोल पंपावर दगडफेक केली होती। उपनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्हे शाखा युनिट 2 कडील अधिकारी व कर्मचारी आरोपीचा शोध घेत असताना पोलीस हवालदार सुनील आहेर व पोलीस अंमलदार महेश खांडवाहाले यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आरोपी सुमित राकेश खरे हा शिंदे टोल नाका येथे वावरताना दिसला। त्यानुसार सदर ठिकाणी सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आलं। पुढील तपासासाठी त्याला उपनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे, पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकुळी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे, पोलीस हवालदार संजय सानप, सुनील आहेर, प्रकाश बोडगे, मनोहर शिंदे, चंद्रकांत गवळी, प्रकाश महाजन, परमेश्वर दराडे, वाल्मिक चव्हाण, प्रवीण वानखेडे, महेश खांडवाहाले, तेजस मते, सुनील खेरनार अशांनी यशस्वीरित्या राबवले आहे। जागर जनस्थान करिता प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक। नाशिककरांसाठी जाहीर आवाहन। पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नका। पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या। जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा। ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करा। रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। स्वच्छता पाळा, रोग टाळा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित।